नमस्कार. कोणी एक उपटसुंभ मध्येच बोलून गेला. म्हणाला की प्रभू रामचंद्र आमचे आहेत आणि ते मांसाहार करत होते, प्राणी मारून खात होते. मांसाहार करणारा राम आमचा आहे असा एक उपटसुंभ बोलून गेला. आता या उपटसुंभाला उत्तरही अनेकांनी दिलेली आहेत. काही दाखलाही दिलाय, एका श्लोकाचा दाखलाही दिला आहे आणि त्या दाखल्यातून सांगितलंय की प्रभू रामचंद्र मांसाहार करत नव्हते. मला जरा वेगळं बोलायचं आहे, थोडंसं वेगळं. म्हणजे मी खुलासा करत नाहीये, प्रभू रामचंद्राच्या आहाराविषयी विहाराविषयी बोलणं आवश्यक आहे म्हणून सांगतोय. लक्ष्मणाच्या वरती जबाबदारी होती प्रभू रामचंद्रांचा आहारासाठीची व्यवस्था करणे आणि त्यामुळं फळं, कंदमुळं, फलमूल असं शब्द येतो, फळं आणि कंदमुळं आणून गोळा करून घ्यायची आणि मग त्याचाच आहार रामाला आणि सीतेला द्यायचा, ही जबाबदारी लक्ष्मण पार पाडत होते. या सगळ्या प्रकारात लक्ष्मण जेवला की नाही, लक्ष्मण खाल्ला की नाही याबाबतची काळजी कोणी घेतलेली नाहीये. त्यामुळं लक्ष्मणाचा मोठा उपवास घडलाय. बरं, एक संदर्भ सांगतो. जेव्हा पंपा सरोवरामध्ये मातंग ऋषीच्या आश्रमात रामाची वाट पाहत असलेली शबरी, आता बघा, ज्यांचा राम त्यांची शबरी, म्हणजे मला असं नाही म्हणायचं शबरी माता माझ्या आहेत, मला माहित आहे, मला आदर आहे पूर्ण त्यांच्याविषयी, पण ज्या रामाचा उल्लेख आमचा म्हणून करतात त्यांचीच शबरी असताना, मातंग ऋषीच्या आश्रमात असताना, शबरी मातेला जर माहित असेल की राम मांसाहारी आहेत तर शबरी माता मांसाहार करून येणार नाहीत का? ऋषींचा आश्रमही मातंग ऋषींचा होता, शबरी माताही भिल्लीन होत्या, त्यामुळं त्यांनाही सहजपणे शक्य होतं एखादा मांसाहार करून देणं. पण नाही, माता शबरीनी रामाच्या आगमनाच्या प्रित्यर्थ काहीतरी खायला द्यावं म्हणून बोरच गोळा केली होती आणि तीही बोरं चाखून चाखून बघितली होती, गोड आहेत की आंबट आहेत. माझ्या रामाला एकही आंबट बोर लागायला नको म्हणून सगळी गोड असलेली बोरं रामाला खायला दिली होती आणि रामाने ती स्वीकारली होती. बोरच खाल्ली हो शबरीच्या आश्रमात, मांस नाही खाल्ला. बरं, ते जाऊ दे ना, ती भानगड कशा करता. माझं म्हणणं एक आहे, राम क्षत्रिय होते, बरोबर आहे, राम क्षत्रिय होते आणि ज्या क्षणी राम क्षत्रिय होते हे कळतं त्या क्षणी आहाराचा प्रश्नच मिटतो की आहार कोणता असेल, कोणता असावा. मग राम काही ब्राह्मण कुळात जन्माला आले नव्हते, शाकाहारी असणं आवश्यक आहे, मग शाकाहार करत नाही म्हणून ब्राह्मण नाही, असं काही नव्हतं. राम क्षत्रिय कुळात जन्माला आले होते आणि रामाच्या क्षत्रिय कुळासोबतच रामाच्या आहाराचा प्रश्न सुटतो, संपून जातो, काही उरत नाही तिथे प्रश्न. आता अरण्यकांडातला एक श्लोक सगळेच दाखवतात, तोही तुम्हाला मी दाखवतो. या श्लोकामध्ये उल्लेख असा आहे, प्रभू रामचंद्राचे आणि लक्ष्मणाची ओळख करून देताना सांगितलेलं आहे, फळे कंदमुळे भक्षण करून राहणारे जितेंद्रिय. जितेंद्रिय म्हणजे ज्यांनी इंद्रियावर जय मिळवला आहे. उगा जितेंद्रिय म्हणून राम आमचा, मला इथेच काय वाटतंय, काय कदाचित आमचा राम जितेंद्रिय या शब्दामुळे म्हटलंय की काय. जितेंद्रिय म्हणजे जिभेवर सुद्धा ताबा असला पाहिजे, मनावर सुद्धा ताबा असला पाहिजे. जिभेवरचा ताबा सोडून जमत नसतं. जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी असे दशरथाचे दोन्ही पुत्र राम लक्ष्मण. बघा, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी असे सगळे शब्द वापरलेत आणि फळ, मूळ, कंदमुळं खाऊन जगणारे असं सांगितलं. जर वाल्मिकी रामायणाच्या अरण्यकांडातल्या 18व्या श्लोकात हा स्पष्टपणे उल्लेख केला असेल तर रामाच्या आहाराविषयी शंका निर्माण करणारे आपण कोण? बरोबर आहे ना, आपण कोण? बरं, राम ज्यांना आपला वाटतो त्यांना नेमका पुळका आता काय यायला लागलाय हा माझा प्रश्न आहे. यापूर्वी रावणावर प्रेम येत होतं, म्हणजे रावण आमचा, रावण आदिपुरुष, रावण काय, रावण म्हणजे मूळ पुरुष, रावणाचं काय दहन करायला नको, तो आदिवासी, इथला मूळ निवासी, आदिवासी, असलं काय 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 बोललं जात होतं. मग पहिल्यांदा रावण मूळ निवासी आदिवासी होता, त्याचा वध करणारा राम यांचा नव्हता. त्या रामाच्या मंदिराच्या स्थापनेसोबत सगळ्यांच्या भावना जोडू लागल्या की राम यांचा झाला, तो आमचा वाटू लागला, मग तो मांसाहारी पण झाला. 300 रामायणाचा दाखला देतात. मला वाटतं 301वं रामायण यांनी लिहावं. राम कसा होता, राम व्यभिचारी होता, रामाचे लफडे होते, राम मांसाहारी होता, राम बायकोला मारहाण करणारा होता, राम बायकोवर शंका घेणारा होता, राम लोकाची घरं फोडणारा होता.
साहजिक आहे. यांना राम लोकांची घरं फोडणारा होता असं वाटणं साहजिक आहे, म्हणून तर आमचा होता असं वाटेल. म्हणजे रामाने रावणाचं घर फोडलं आणि विभीषणाला आपल्या जवळ केलं. रामाने सुग्रीव आणि वालीच्या मध्ये युद्ध घडवून आणलं आणि सुग्रीवाला विजयी केलं, घर फोडलं की नाही. म्हणून 301 रामायण लिहा म्हणतोय. यांचंही असंच आहे, कित्येकाची घरं फोडली. जाऊ दे, आपल्या डिवाईन वरती राजकारणावर फार बोलायचं नाही, पण राजकारणी बोलतात तेव्हा यावर बोलावं लागतं. म्हणून कदाचित यांना राम आपला वाटत असेल, यांची घर फोडण्याची वृत्ती त्यांना रामाच्या मध्ये असेल. काय, जशी वृत्ती तसं जग असतो, जशी नजर असते ना तसा माणूस बघत असतो. त्यामुळे तसं वाटणं आणि तसं दिसणं स्वाभाविक आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक मला तुम्हाला गंमत सांगायची आहे. याने 301 रामायण लिहावं, पण मला असलेल्या मूळच्या एकाच रामायणातला एक गंमत सांगायची. सुंदरकांडातला सर्ग 36 वाचा. या 36व्या सर्गातला 41वा श्लोक आहे आणि त्या 41व्या श्लोकामध्ये माता सीता आणि हनुमंतांचा संवाद आहे. या संवादात हनुमंत म्हणतात, कोणी रघुवंशी मांस खात नाहीत, मद्यपान करत नाहीत. 36वा सर्ग 41वा श्लोक. कोणी रघुवंशी मांस खात नाहीत, मद्यपान करत नाहीत. आता वाल्मिकींना कदाचित कळलं असावं की उद्या असा आरोप होण्याची शक्यता आहे, म्हणून कदाचित अशा स्वरूपाच्या लिहून ठेवलं की काय, असा प्रश्न मला पडतो. म्हणजे या संवादात सुद्धा वाल्मिकी रामायणामध्ये असा संदर्भ सापडतो. तेव्हा उगाच आपण उपटसुंभांनी, आपण नालायकांनी रामाच्या आहारासंबंधीचे प्रश्न उपस्थित करायचेच कशाला? त्याचं सोपं कारण आहे, असे प्रश्न उपस्थित केले की रामाविषयीची श्रद्धा कमी होते आणि मग आपण उगाच रामाला मनुष्यासारखं गणून त्याचा विचार करायला लागतो. त्या संवादालाच मनुष्य रूपात दिलेलं आहे, त्यामुळे तिथे थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं. ते वाचावं, श्रद्धेने वाचावं, शंका घेऊ नये आणि रामावर श्रद्धा ठेवावी. कल्याण करी रामराया अशी प्रार्थना करावी. मीही रामरायाला तीच प्रार्थना करतोय. रामराया, या सगळ्यांचं तू कल्याण कर. नमस्कार.